देण्यात आले आहेत, अशी माहितीही आयुक्तांनी यावेळी दिली। मुंबईमध्ये चेंबूरमध्ये वृक्ष उन्मळून पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालातले निष्कर्ष आणि शिफारसींवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेत। या घटनेप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल अश्विनी भिडे यांना सादर केला असून झाडांची सुरक्षितता आणि रस्त्यांच्या देखरेखीसाठी नेमलेल्या कंत्राटदारांना अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे। त्याचप्रमाणे वृक्षांच्या सुरक्षिततेबाबत धोरणात्मक प्रमाणित मानक कार्यप्रणाली तयार करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे। वृक्ष छाटणीबाबत वृक्षतज्ञांची नियुक्ती करून त्यांच्याकडून वृक्ष छाटणीची अंमलबजावणी करण्याची सूचनाही केली। भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टीने योग्य खबरदारी घेण्याच्या आणि उपाययोजना करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत। चेंबूरमध्ये दिनांक 30 जून या दिवशी एका शाळेच्या बसवर पिंपळ वृक्ष मुळासकट उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेत एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा